तर अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरनं सध्या राज्यासह देशाचं राजकारण कमालीचं तापलंय। अशातच ठाकरेंची शिवसेना देखील या प्रकरणावरनं आक्रमक झाली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर काल खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं होतं आणि आज राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलंय। या पत्रातनं रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हा असं निमंत्रण दिलंय आणि तुम्ही जर येणं शक्य नसेल तर तुमच्या वतीनं कोणीतरी प्रतिनिधी पाठवा असे म्हटलंय। बघूयात काय लिहिलंय पत्रात। जय महाराष्ट्र। अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या अपहार प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शोक व्यक्त केला। तरीही मंदिर चोरी प्रकरणातल्या मुख्य आरोपीवर कारवाई झालेली दिसत नाही। अयोध्येतील चोरी प्रकरणानं हिंदूंच्या श्रद्धेला आणि विश्वासाला तडा गेलाय। हिंदू समाजाला पुन्हा एकदा ऊर्जा देणं गरजेचं आहे। राम मंदिर चोरी प्रकरणी हिंदूंना अंधभक्तीतनं जागं करण्यासाठी शिवसेनेनं राज्यभरात रामरक्षा चळवळ सुरू केली आहे। या चळवळीचा दुसरा टप्पा नागपूर इथे होत असल्यानं आपणास हे निमंत्रण देत आहोत। दिनांक 18 जुलै शनिवार संध्याकाळी 4:30 वाजता राम मंदिर रामनगर येथे रामभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आपणास हे विशेष निमंत्रण आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। आपलं येणं अगत्याचं आहे। काही कारणानं आपण येऊ शकला नाही तर आपला प्रतिनिधी पाठवावा ही विनंती कळावे अशा स्वरूपात संजय राऊतांनी हे पत्र लिहिलंय। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाच्या जी व्यक्तिमत्व आहेत आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहे। पुढील 1.5 महिन्यात केंद्रात आणि सरसंघ चालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। तर दरम्यान नितेश राणेंनी संजय राऊतांना पत्रातनंच प्रत्युत्तर दिले। नितेश राणे यांनी राऊतांना काय टोला लगावलाय पाहूयात। ते म्हणतात, माननीय संजय राऊतजी, आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना आपण तर कहरच केला। प्रभू श्रीरामाच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचलात। जे प्रभू श्रीराम सर्वांची सुरक्षा करतात त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करू लागलात। रामरक्षा पाठ असणं हे तर दूर, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची 2 पानं आपला नेता धड वाचू शकत नाही आणि निघाले माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवायला। आधी काही करायचं असेल तर रामाच्या नावानं राजकारण बंद करा। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात कवडीचा सहभाग तुमचा नव्हता ना उद्धव ठाकरेजी यांचा होता। ज्या कार्यकर्त्यांनी लाठी गोळ्या खाऊन तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलनं केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला त्या अनेक पिढ्यांपैकी एक माननीय देवेंद्रजी आहेत। तिन्ही कारसेवांना उपस्थित राहणारे आमचे नेते माननीय देवेंद्रजी आहेत। रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून पुळका दाखवू नका। किमान रामाच्या नावानं राजकारण करू नका, कळावं आपला नम्र असं यावेळेला नितेश राणेंनी म्हटलंय। तर नागपुरातल्या याच रामरक्षा पठणावरनं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा टोला लगावलाय ठाकरेंना, पाहूयात। आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील। उद्धव ठाकरे असे का भरकळले? खरं तर जेव्हा अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही। तर शिवसेनेनं वाराणसी मंदिर प्रशासनाला पत्र पाठवले। वाराणसीतील ज्ञानवापी परिसरामध्ये नमाज अदा करण्यावर बंदी घाला अशी मागणी या पत्रातनं केली आहे। श्रावण महिन्यात नमाज अदा करण्यावर बंदी घालण्याची ही मागणी करण्यात आली आहे। वाराणसीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी मंदिर प्रशासनाला पत्र लिहिलंय। ज्याप्रमाणे शृंगार गौरीची पूजा वर्षातनं एकदाच केली जाते त्याचप्रमाणे संपूर्ण श्रावण महिन्यात नमाजावर बंदी घालण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे।